राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मनोने विठ्ठली आवडी मनोने विठ्ठली आवडी मनोने विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा. जय जय राम कृष्ण हरी. 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 उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे अरोनी उरला. उपकारी असे आरोनी उरला. उपकारी असे अरोनी उरला. आपुले तयाला पर नाही, आपुले दयाला पर नाही. आपुले दयाला पर नाही. उपकारी असे आरोनी उरला. उपकारी असे अरोनी उरला. उपकारी असे आरोनी उरला. उपकारी असे अरोनी उरला. आपुले तयाला पर नाही, आपुले तयाला पर नाही. आपुले तयाला पर नाही. लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे सापडले काम. लाभावरी घ्यावे सापडले काम. लाभावरी घ्यावे सापडले काम. आपुला तो श्रम न विचारी, आपुला तो श्रम न विचारी. आपुला तो श्रम न विचारी. जीवा ऐसे देखे अनेका जीवांसी, जीवायसे देखे आणि का जीवासी. जीवा ऐसे देखे अनेका जीवांसी. जीवायसे देखे आणि का जीवासी. निखळची राशी गुणांचीच, निखळती राशी गुणाची. निखळती राशी गुणाची. लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे सापडले काम. लाभावरी घ्यावे सापडले काम. लाभावरी घ्यावे सापडले काम. आपुला तो श्रम न विचारी, आपुला तो श्रम न विचारी. आपुला तो श्रम न विचारी. तुका म्हणे देव तयाचा पांगिला, देव तयाचा पांगिला. तुका म्हणे देव तयाचा पांगिला. देव तयाचा पांगिला. नभंगे संचला धीर सदा, नभंगी संचला धीर सदा. नभंगी संचला धीर सदा. तुका म्हणे देव तयाचा पांगिला. देव तयाचा पांगिला. तुका म्हणे देव तयाचा पांगिला. देव तयाचा पांगिला. नभंगे संचला धीर सदा. नभंगी संचला धीर सदा. संचला धीर सदा. लाभावरी घ्यावे सापडले कामा, लाभावरी घ्यावे सापडले काम. लाभावरी घ्यावे सापडले कामा. लाभावरी घ्यावे सापडले काम. आपुला तो श्रम न विचारी, आपुला तो श्रम न विचारी. आपुला तो श्रम न विचारी. पार खोमाई, पार कुमार. पार खोमाई, पार कुमार. जवळ
अपार गुमान उपकार आसे आरोनी उरोला उपकार आसे आसनी उरोला उपकारी आसे आरोनी उरला उपकारी आसे आरोनी उरला उपकार आसे आरोनी उरोला उपकारी आसे आरोनी उरोला उपकारी आसे आरोनी उरला उपकारी आसे आरोनी उरला आपुले तयाला परनाई आपुले तयाला परनाई आपुले तयाला परनाई लाभावरी घावे सापडले नाका लाभावरी घावे सापडले काम आपुले तयाला परनाई आपुले तयाला परनाई लाभावरी घावे सापडले जावे लाभावरी घावे सापडले नाम आपुला तो श्रवण विचारे आपुला तो आपुला तो आपुला आपुला तो
तो श्रम न आपुला तो श्रम आपुला तो श्रम श्रम आपुला तो श्रम न विचारी 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 दाबावरी घावे कापडे घावे दाबावरी घावे कापडे आई मी निघते हा, मला उशीर झालाय. आणि हा, आज मी बाहेरच खाऊन येईल. अगं पण मी गाजराचा हलवा केलाय, तो कोण खाणार? आई प्लीज तूच खाऊन घे ना ग. आई मी काय म्हणते, आपण दोघं मिळून खायचं का? आई मी निघते हा, मला उशीर झालाय. आणि हा, आज मी बाहेरच खाऊन येईल. अगं पण मी गाजराचा हलवा केलाय, तो कोण खाणार? आई प्लीज तूच खाऊन घे ना ग. श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल 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 कुंडली ज्ञानदेव विठ्ठल 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 उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही. लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमन विचारी. जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी,
जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी निखळची राशी गुणांचीच लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी तुका म्हणे देवतयाचा पांगिला तुका म्हणे देवतयाचा पांगिला न भंगे संचला धीर सदा लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी विठ्ठल विठ्ठल उपकारी असे आरोनी उरला उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रमण विचारी नमोतया माता पित्याचे पालन नमोदया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोदया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवते नमो त्या वचन सत्यवते नमोतया माता पित्याचे पालन नमोदया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोदया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवते नमो त्या वचन सत्यवते उपकारी असे आरोनी उरला उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रमण विचारी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरे शिरी सुमन जिजाई रमन महान भगवत भक्त देहोचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे सदैव परोपकाराची भावना असलेले व्यक्तिमत्व समाजात कसं उरतं, कसं शिल्लक राहतं, कसं अवशिष्ट राहतं, आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबारायद्वारा रचित ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबारायांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका, पुण्यपावन महामुनी पराशराच्या नावाने अलंकृत झालेला तालुका पारनेर तालुका. आणि पुण्यपावन पारनेर तालुक्यातील आर्थिक उलाढाल जिथं होते अशी आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं गाव निगोज. आणि या पुण्यपावन निगोज गावामध्ये आदर्श परिवार लंके परिवार आणि या लंके परिवाराचा एक आधारवड, लंके परिवाराचा एक धैर्याचा हिमालय असलेले, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले, आपण ज्यांना आवडीने मामा म्हणायचो, वैकुंठवासी शांताराम भाऊ लंके उर्फ शांताराम मामा लंके मामा, मामांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही अखंड हरिनाम सप्ताह आणि ही माझ्या वाट्याला आलेली कीर्तनरूपी सेवा आणि या सेवेसाठी उपस्थित समस्त लंके परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य पंचकृषीतील वारकरी परिवार,
अशा सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पार पडत आहे. ज्यांची उत्तम अशी संगीत साथ लाभलेली आहे आमची सगळीच महाराज मंडळी, आदरणीय अभिमान महाराज, आदरणीय मयूर महाराज, नामदेव महाराज, आमच्या निळोबराय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश महाराज, आपल्या भागातील मृदंगाचं भूषण ज्यांची थाप ऐकल्यावर समाधान वाटतं, समाधान महाराज कन्हेरकर, आमचे आदरणीय ज्यांची हार्मोनियमची बोटं पडल्याशिवाय कीर्तन रंगतच नाही, असे ज्यांचा आवाज, हार्मोनियमचा आवाज कैलासापर्यंत जातो, असे कैलास महाराज सुकरे. आणि त्यांची तपश्चर्या पाहून त्यांना ऋषीमुनीचा आशीर्वाद प्राप्त झाला म्हणून त्यांचा मुलगा ऋषी महाराज. आणि मग परिसरातली सगळी पंचकृषीतली आमचं श्री संत निळोबाराय भजनी मंडळ, पिंपळनेर, वडझिरे भजनी मंडळ, पठारवाडी भजनी मंडळ, पंचकृषीतली सगळीच गावं, निगोज पंचकृषीतील सर्व गावं आज अगत्याने उपस्थित आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. यापूर्वी या डेअरीवर मी 2 कीर्तनं केलेली आहेत. डेअरीचा जो वर्धापन दिवस राहायचा दरवर्षीचा, तर या वर्धापन दिनानिमित्त मी 2 कीर्तनं केलेली आणि या दोन्ही कीर्तनाला लॉकडाऊनच्या अगोदर केली होती. दोन्ही कीर्तनाला आदरणीय मामा होते. या निगोज गावाने, या निगोज गावामध्ये प्रभू रामरायाचं मंदिर आहे. रामरायाचं मंदिर का उभं केलं? त्याचं एकच कारण की भावाभावाने एकमेकाशी प्रेमाने राहावं हा जुन्या लोकांचा हेतू होता, म्हणून गावामध्ये रामरायाचं मंदिर. मग आता त्या रामाचा कोणी आदर्श घेतला का नाही? तर रामाचा आदर्श कोणी घेव न घेव, पण आमच्या लंके परिवाराने घेतला. मला जसं रामाचं भरतावर प्रेम आणि जसं भरताचं रामावर प्रेम, तसे या लंके परिवारात हे 2 भाऊ, आदरणीय बबन मामा आणि आदरणीय शांताराम मामा, अगदी राम लक्ष्मणासारखं प्रेम. मुंबईला गेले, तिथं खूप उद्योग व्यवसाय केला. तदनंतर शांताराम मामा इकडं आले, मग त्यांनी हा दुग्ध व्यवसाय उभा केला. त्यांचे सगळे सहकारी मध्ये आदरणीय शिवाजी आप्पा इथं पुढं बसलेत. आणि आमचे सोमनाथ शेठ वरखडे यांनी मला हे सगळं त्यांचा जीवनपट अगदी 10 मिनिटात सांगितला. इथं ज्यावेळेस हा व्यवसाय उभा केला, बबन मामा पाठीमागं भक्कम उभे होते. खूप सुंदर व्यवसाय सुरू झाला. व्यवसाय सुरू झाल्यानंतर आज कन्हैया डेअरी हे नाव नुसतं तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात गाजत आहे महाराज. वा, भाऊ भाऊ एकत्र आल्यावर आणि एकमेक भाऊ एकामेकाच्या पाठीमागं उभं राहिल्यावर काय क्रांती होते, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून दिली या लंके परिवाराने महाराज. बबन मामा आणि शांताराम मामाचं खूप प्रेम भावाभावाचं, त्याच्यातून या डेअरीचा उद्योग समूह उभा राहिला. सर्व प्रकारचे प्रोडक्शन इथं बनवले जातात. आणि मग बबन मामांचे चिरंजीव आणि शांताराम मामांचे चिरंजीव, त्यात आपले मच्छिंद्र शेठ यांचा स्वभाव अतिशय मनमिसाळू. आणि मग खूप मोठं, मला वाटतं 1000 कामगार तर इथं पोट भरत असतील महाराज. 1000 कामगार पोट भरतात. खूप मोठा उद्योग उभा राहिला महाराज. आपल्या या डेअरीचं लौकिक संपूर्ण राज्यात इथून प्रोडक्शन जातं, इथून माल जातो, यातनं ऑनलाईन देशात जातो, देशात माल इथून जातो महाराज. मग मध्यंतरी ज्यावेळेस मी दोन्ही वेळेस आलो त्यावेळेस मला खूप कुतूहल वाटलं. मी सोमनाथ महाराजांना म्हटलं, डेअरीवर सप्ताह कशाला? हा, डेअरीवाल्यांच्या सप्त्यात पंक्ती असतात बुवा, पण डेअरीवर सप्ताह कशाला? मग त्यांनी सांगितलं, या उद्योग समूहाने या घराण्याला कलाटणी बसलेली आहे. आणि म्हणूनच मग या उद्योग समूहाच्या निमित्ताने, या उद्योगानेच माझे कामाला गुरु मानणारा वर्ग, कष्टात परमेश्वर मानणारा वर्ग आहे हा लंके परिवार. आणि म्हणून मग दोन्ही उत्सव. पण शांताराम मामाचं मला एक म्हटणं, मी बोललो शांताराम मामाला त्यावेळेस, तर वैकुंठवासी शांताराम मामाले, माऊली या रूपाने आमचं सगळं गाव एकत्र येतं, पै पाहुणे एकत्र येतात, पंचकृषी एकत्र येते, आणि विशेष म्हणजे आमच्या लंके परिवाराला यांना अन्नदान करायची संधी भेटते, ही आमचं भाग्य आहे. मामांचं अन्नदानावर खूप प्रेम. हा परिवार परवांपार दानशूर आहे. आजही ऑफिसमध्ये जातं, ऑफिसमध्ये फोटो कोणाचे, काहीच्या ऑफिसमध्ये फोटो कबुतराची चुची घालताना, अरे काय फोटो का काय का काय कसले फोटो ठेवता. काहीच्या ऑफिसमध्ये कुत्र्याचे फोटो, एकाच्या ऑफिसमध्ये गाढवाचा फोटो होता. म्हणलं का हो? कर्मचारी म्हणले, मोठ्याने बोलू नका. म्हणले का? साहेब त्या शाखेचे आहेत. म्हणलं बरं. ऑफिसमध्ये जा आज त्यांच्या. हा परिवार दानशूर आहे का? कारण या परिवाराचा आदर्श बळीराजा आहे महाराज.
आजही ऑफिसमध्ये तिथं जा, बळीराजा वामनाला दान देताना फोटो आहे बघा. मी तो फोटो 5 मिनिट आत्ता पाहत होतो. मग चंद्रशेटकडे पाहिलं, त्याला आमचं जीवन ह्या फोटोत आहे सगळं म्हणले. एक दानशूर परिवार, एवढा दानशूर परिवार की यावर्षी संत नामदेव महाराजांचं आणि संत जनाबाईंचं 675 वर्ष आहे. मी ते शेवटी सांगणारच आहे. आणि मग संत जनाबाईंच्या पादुका 675 वर्षात कोणी बनवल्या नाही. आणि मग संत जनाबाईंच्या पादुका बनवा असं आम्हाला तिकडून पंढरपूरहून यावेळेस आज्ञा आली, तर कोण बनविल बा. संत जनाबाईंच्या पादुका बनवण्यासाठी मग मी निगोज आणि टाकळी हाजी या 2 गावाला सुचवलं. टाकळी हाजीवाले म्हणले 2 किलो आम्ही चांदी देतो, निगोजकर म्हणले आम्ही 2 किलो चांदी देतो. मग सोमनाथ भाऊ थोरात चेअरमन बसले तिथं, बाळासाहेब आहेत, ही सगळी मंडळी. ते म्हणले तुम्ही ती काळजी करू नका, ते आता 2 किलो चांदी आम्ही बरोबर उभी करतो. आमचे वैभव शेठ पानसरे बसले तिथं, हे सगळी मंडळी म्हणले आम्ही मदत करू. आणि मग त्या दानशूर परिवारामध्ये या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या, कोणी 5,000, कोणी 11,000, कोणी 21,000, कोणी 51, कोणी 1,00,000, त्यामध्ये मच्छिंद्र शेठ आणि लंके परिवाराने 1 टाकी 25,000 रुपये देणगी दिली. जनाबाईंच्या पादुका झाल्या पाहिजे. हे दानशूर परिवार, अन्नदानावर प्रेम, कुठेही उत्सव असेल त्याला मदत करणारा हा परिवार. मामांची ती सदैव भूमिका राहायची. आणि गावामध्ये जे मळगंगा देवस्थान ट्रस्ट आहे, या ट्रस्टवर मामांनी अध्यक्षपदाचा भार स्वीकारला. मला वाटतं पदाचा भार असतानाच त्यांना पांडुरंगाचं बोलावणं आलं. आणि मग ते पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. मग मूळचा उत्सव तसा फाल्गुनातला हा उत्सव, मूळचा फाल्गुनात उत्सव असायचा. पण फाल्गुनातले मी 2 कीर्तन फाल्गुनातल्या उत्सवात केलेली आहे. पण तोच फाल्गुनाच्या उत्सवाचं मग रूपांतर इथं करायचं. मग बबन मामाने सांगितलं की शांताराम मामांचा उत्सव याच्यातच आपल्याला त्याच उत्सवात हा उत्सव घ्यायचा. आणि म्हणून थोडं 2 पावलं मागं येऊन या पौष महिन्यामध्ये, पौष शब्दाचा अर्थ होतो पुष्णाती ती पौष, जो सगळ्याला सर्वांगीण पुष्टता देतो. वा, ज्याची तब्येत उगल लकड छाप असेल बरं का सगळी गायक मंडळी, तर त्याने ह्या महिन्यात जरा चांगलं खायचं. तर तो हा महिना जरा पुष्णाती इति पौष, जरा पुष्टता देतो, पुष्टता. मग आपल्या गावाला तर पुष्टता आहे, इथं सगळे गडी दोयरी हाडाचे आहेत. पण भक्ती ज्ञानाची पुष्टता प्राप्ती व्हावी, आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. आणि मग हा मूळचा फाल्गुनातला उत्सवच मागं घेतला. मामांचाही स्मृती उत्सव करायचा, पुण्यतिथी उत्सव. आणि याही उत्सवाला हे त्यांनी प्रबळीकरण केलं. पांडुरंगाला विनंती आहे, गावोगावी असेच राम लक्ष्मणाचे भाऊ जन्माला यावे आणि संपूर्ण तालुक्याला, गावाला या लंके परिवाराचा आदर्श ठरो, अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठ्ठल या निमित्ताने मग हे उपकारी घराणं आहे. कोण म्हणताय शांताराम मामा गेले? शांताराम मामा गेले नाही, शांताराम मामा आज आमच्यात उरले आहेत. आणि उपकारी मनुष्य, दानी मनुष्य माग कसा उरतो असाच सांगणारा आजचा अभंग मी कीर्तनाला घेतलेला आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकात उरतो कोण, शिल्लक कोण राहतो, अवशिष्ट कोण राहतो, माग कोण राहतो, याचा विचार आजच्या अभंगात तुकोबारांनी मांडलेला आहे. विठ्ठल या मृत्यूलोकात 2 प्रकारचा वर्ग आहे. प्रकार क्रमांक 1 वर्ग असा आहे, तो संपला, नष्ट झाला, उद्ध्वस्त झाला. आणि 1 वर्ग असा आहे, तो शिल्लक राहिला, उरला, अवशिष्ट राहिला. या मृत्यूलोकातील मानवी जीवनाचा ह्या 2 प्रकाराने, 2 प्रकारच्या चिंतनाने संतांनी आपल्या पुढे हे मानवी जीवन उभं केलेलं आहे. या मृत्यूलोकात मानव या 2 अंगाने आलेले आहेत. काही संपले, नष्ट झाले, उद्ध्वस्त झाले महाराज. काही माणसं अशी जीवन जगली महाराज, उद्ध्वस्त झालं त्यांचं जीवन. त्यांच्या पाठीमागं मागमूस राहिला नाही. आपल्या पारनेरी भाषेत त्यांचा बाजारच उठला महाराज. असे काही माणसं जीवन जगले. वर बघा किती, म्हणजे कसं आहे, अनुभवाचा विषय असला का वर बघत जात जाव माणसाला. काही माणसं अशी जीवन जगले, संपूर्ण संपली, उद्ध्वस्त झाली, त्यांचा बाजार उठला महाराज. पण 1 वर्ग असा या मृत्यूलोकात, तो मात्र मागं शिल्लक राहिला, तो उरला, अवशिष्ट राहिला. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, संपला असा कोण, नष्ट झाला असा कोण, उद्ध्वस्त झाला असा कोण,
बाजार उठला असा कोण, आणि हा दुसरा शिल्लक राहिला असा कोण, माग उरला असा कोण, अवशिष्ट राहिला असा कोण, याचा तपशील आमच्या संत वाङ्मया शास्त्रात आलेला आहे. धर्मशास्त्र सांगतं 4 माणसं नष्ट झाली, 4 माणसं संपली, 4 जण उद्ध्वस्त झाली, 4घांचा बाजार उठला. महाराज कोण आहेत ते 4 जण एका श्लोकात आलंय. धर्मशास्त्रकार सांगतात केचिद ज्ञानतो नष्टा केचिन्नष्टा प्रमादतः केचित् ज्ञानावलेपेन केचिन्नष्टैस्तु नाशिताः. 4 माणसं या समाजात शिल्लक राहत नाही माऊली. 4 माणसं मागे उरत नाहीत. 4 माणसं अवशिष्ट राहिली नाही, संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली. कोण हो? त्यातला सगळ्यात पहिला सांगितलंय अज्ञानी, दुसरा चुका करणारा प्रमादी, तिसरा दीडशाना, आणि चौथा या तिघाच्या टोळीत राहणारा. हे 4 माणसं या जगात शिल्लक राहत नाही. ही 4 माणसं मागे उरत नाही, त्यांची पुण्यतिथी होत नाही. महाराज लयत लय पहिलं वर्ष श्राद्ध नाही तर 10वा 13वा, पुढं काय नाही. त्याच्या फोटोला कोणी पुशीतही नाही आणि निवदही दाखीत नाही. वर्ष श्राद्धालाही नाही, दाखिलाच निवत बैल पोळ्याला फक्त. ती माणसं संपली या जगातली, उद्ध्वस्त झाली, नष्ट झाली. कोण हो? 4 जण सांगितली. केची दज्ञानतो नष्टा. काही माणसं अज्ञानामुळं नासली. अज्ञानी मनुष्य माग शिल्लक राहत नाही. माऊली या जगात जर मागं राहायचं असेल, ज्ञानाची कास धरली पाहिजे. जीवनामध्ये ज्ञानाचं संक्रमण असलं पाहिजे. माणसाने ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तळमळलं पाहिजे. जी माणसं ज्ञानी आहेत का हो, ते अमुक अमुक व्यक्ती म्हणले 4-5 वर्ष झाले त्यांना जाऊन, पण महाराज तो व्यक्ती गेला, पण आमच्या गावात त्या माणसाचे पखवाजाचे हात आजूक आठवतात लोकांना. पखवाजाच्या कलेमुळं, ज्ञानामुळं तो मागं राहिला. का हो, ते अमक्या अमक्याचं गाव, ते अहो ते आमच्याच गावचे गायक होते. 10 वर्ष झाले पण त्यांचा स्वर आजूक लोकांच्या कानात आहे. गायनाच्या ज्ञानामुळं तो मागं उरला, पखवाजाच्या ज्ञानामुळं ती माणसं मागं उरली. ते अमुक अमुक मुख्याध्यापक होते, आमच्याच गावचे होते. वा, ज्ञानामुळं मागं मनुष्य राहतो. आपल्या जीवनात जर मागं राहायचं असेल तर ज्ञानाची कास धरा. विठ्ठल ज्ञानी शिल्लक राहतो, अज्ञानी शिल्लक राहत नाही. काय सांगाव गावगाव काय अज्ञानाचं पीक आलंय. एवढे अज्ञानी आहेत, एवढे बिंडोक येतं. आता काय सांगाव, कुठं डोकं देते त्याला बिगर चुंबळीचं डोकं देणं म्हणते. गावगाव एवढे अज्ञानी आहेत. आता काय सांगाव. एकदा मी नगरवरून पुण्याला चाललो होतो. कंडक्टर आला, एसटीत फिरायचो त्यावेळेस आम्ही. तिकीट 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 म्हणलं 1 फूल पुणे. मला त्याने पैसे घेतले, तिकीट दिलं. माझ्या शेजारचा गडी होता, तो म्हणला 2 फूल पुणे. त्याने तिकीट घेतलं. म्हणला राम 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 राम. ज्या अर्थी तुम्ही तिकीट 2 घेतलेत त्या अर्थी तुम्ही गडी 2 आहेत. मग असं करा, ज्याचं तुम्ही तिकीट घेतलंय ना, मी त्याच्या जागेवर बसतो, त्याला इथं बसवा. ओळखीचा माणूस प्रवासात जवळ असला का सगळी सोय लागती. बाळासाहेब काही चुकलं समजून सांगा. ओळखीचा माणूस जवळ असावा. कधी ओळखीचा माणूस प्रवासात जर जवळ असेल तर सोय लागती. बघ तुम्ही ज्या अर्थी 2 तिकीट घेतले त्या अर्थी कोणीतरी दुसरा आहे, मी त्याच्या जागेवर बसतो, त्याला इथं बसवा. काय अज्ञान. तो म्हणला महाराज माझ्या या अख्ख्या गाडीत कोणीच ओळखीचा नाही. कोणी ओळखीचा नाही आणि मग 2 तिकीट कशाला घेतली. काय अज्ञान. तो म्हणला महाराज एक हरवल्यावर एक असावा म्हणून 2 तिकीट घेतली. म्हणलं वा वा, मानलं पाहिजे तुला. एक हरवल्यावर एक असावा, आणि समजा 2 हरवले मग तसं कच्चं समजत नाही महाराज. मी पक्क्या गुरुच्याला आहे, महिन्याचा पास काढला नाही म्हणले तशी काय काळजी करायची नाही. काय बोलायचंय महाराज. नुसतं अज्ञान नाही, घन अज्ञान. विठ्ठल खूप अज्ञान. गडीच अज्ञानी आहेत असं काही नाही. हा सध्या महिला काही मागं राहिल्या नाही. मी आपल्या पारनेरच्या महिलांचं सांगत नाही, तिकडे लांबचं सांगतोय मध्य प्रदेशातलं. मग तुम्हाला पारनेरचं कधी सांगतात, मी मध्य प्रदेशला गेल्यावर सांगणार. मला सुखरूप बाहेर पडायचं. महिलांमध्ये सुद्धा खूप अज्ञान वाढलंय. एक बाई पारनेरला दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेल्यावर पोट दुखत होतं. डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हणले बाईसाहेब
दुखणं काय आहे लक्षात येईना. ती म्हणली मग काय करावं लागेल, याची सोनोग्राफी करावं लागेल. आता काय अज्ञान बाईला. बाई म्हणली बाबा मग त्याला खर्च किती येईल. म्हणजे 2,500-3 हजार खर्च येईल. ती म्हणली बाबा मग एवढी मोलामागाची सोनोग्राफी करण्यापेक्षा आपण चांदीग्राफी करू, पितळग्राफी करू, लोखंडग्राफी करू, तांबग्राफी करू. सोनोग्राफी एवढी मोलामागाची कशाला करतो. हे वाक्य ऐकल्यावर डॉक्टरने आपली डिग्री विकून टाकली आणि तिच्याबरोबर कापूस याचायला निघून गेले. मला आपल्या ज्ञानाची जर किंमत नसेल, ज्या बाजारात जो माल विकत नाही तिथं ते दुकान थाटायचंच कशाला महाराज. काय थाटून फायदा काय महाराज. संपला विषय. समाजामध्ये अज्ञान वाढले, अज्ञानी माणसं शिल्लक राहत नाही. एक असंच पुण्याला गेलं महाराज, तपासायला गेलं डॉक्टरकडं. डॉक्टर म्हणले आपल्याला प्लास्टिक सर्जरी करावं लागेल. अज्ञान. तो म्हणला प्लास्टिक सर्जरी खर्च किती येईल. म्हणजे 2.5-3 लाख. आणि म्हणले मग कांदा झाकायचं प्लास्टिक घरून आणलं तर नाही जोडायचं का, आता काय करा. अरे इथं कांदा झाकायचेच म्हणे. अरे प्लास्टिक सर्जरीचा तुला अर्थ कळतो का काही. संपला विषय माऊली. अशी जर अज्ञानाची कास धरली तुम्ही काय शिल्लक राहणार आहे. मनुष्य कधी संपतो, ज्यावेळेस त्याच्यावर अज्ञानाचा पगडा पडतो त्यावेळेस तो संपतो. ज्ञानाचा पगडा असेल तर तो शिल्लक राहतो. काही माणसं अज्ञानामुळे संपली. अज्ञानी संपला. जीवन जगत असताना ज्ञान संपादन करा, अज्ञानात राहू नये. वा, आमचे गुरुजी आम्हाला शिकवायचे, मुलांनो 14 विद्या पारंगत व्हावे, अज्ञानात बाळा राहू नये, कामा वाचून घरी कोणाच्या उगीच बाळा जाऊ नये. ज्ञान मिळवत राहावं. हा, आमचा शेतकरी कणाकणातून धन उभा करतो आणि अभ्यासू मनुष्य क्षणाक्षणातून ज्ञान मिळवतो. क्षणतः कणतश्चैव विद्यामर्थम चिंतयेत किंवा दभे. हो, कणाकणाने धन मिळवावं, क्षणाक्षणाने ज्ञान मिळवावं. विठ्ठल काही माणसं संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली. कोण? अज्ञानी संपली या जगातली. अज्ञानी मागे उरत नाही. केचिद अज्ञानतो नष्टा केचिन नष्टा प्रमादता. प्रमाद म्हणजे चुका. माऊली, काही माणसं समाजातून उठली महाराज, 4 चौघातून उठली. आपल्या पारनेरी भाषेत त्यांचा बाजार उठला का चुका. सदैव चुका करणार महाराज, सदैव चुका करणार. मग चुका केल्यामुळं आपण संपत होत महाराज. एका मोठ्या पाटलाची मुलगी एका मोठ्या पाटलाच्या घरात दिली. परत तिला काही येतच नव्हतं. मोठ्याच्या घरच्या पोरींना स्वयंपाक बिपाक येत नाही महाराज. ते सगळं हॉटेलचाच कारभार असतोय तिथं. आणि स्वयंपाकच येत नव्हता. आमची पोरगी तुमच्या घरात दिली, याला जीव लावा. तो पाटील म्हणला तुम्ही काळजीच करू नका. 50-50 जणांचं मोठं कुटुंब होतं त्याही पाटलाचं महाराज. पाटील करारी होता. वाड्यावर या संघटनेचा अध्यक्ष होता तो पाटील. फक्त तो सुका पाटील नव्हता. हा, आणि मग कशाला विचारिता, दिली मुलगी. पण चुका मोठ्याच्या घरची पोरगी आपल्या घरात आली. आपणही मोठे ते मोठे सारखे आहेत महाराज. समान माणसाशी विवाह केला पाहिजे धर्मशास्त्र सांगतं. समान पाटील होते दोन्ही, करारी पाटील. मग ह्या पाटलाने पोरीच्या हातात कपाटाच्या चाव्या दिल्या. बाई उद्यापासून तो हिशोब पाहायचा. पण वरचा मजला रिकामा. बाई चुका घडायच्या तिच्याकडून. मग तिने 12,000चे लाख नाही केले, लाखाचे 12,000 केले. म्हणजे तोट्यात व्यवहार आणला. मग तिच्याकडून कपाटाच्या चाव्या काढल्या. आणि कपाटाच्या चाव्या काढल्यावर मग तिला सांगितलं तू आता स्वयंपाकाचं बघ. स्वयंपाकाचं पाहायला लागली. मग एखाद्या भाजीत मीठ खूप टाकायचं, एखादी भाजी खूप तिखट करायची, एखाद्या दिवशी असं आळणी करायचं की कोकणात जाऊन मीठ खावा का काय असं वाटायचं. आणि मग ते चुकांमुळं व्यवहारात चुका घडल्या म्हणून स्वयंपाकात घातली. स्वयंपाकात चुका. मग तिथून काढली. म्हणली आता तू घराचं धुणं भांडं कर. मग भांडे घासायचे, धुणं धुवायचे. धुणं धुवायला भांडे घासायला लावलं तिला. धुणं धुवायला लावल्यावर याचा खिसा फाडायचा, त्याच्या गुंड्यात वाढायच्या. ह्या असला तडाखा महाराज. भांडे घासायला लावले, निमे भांडे खरकटीत तशीच महाराज. रात्री काय स्वयंपाक केलाय दुसऱ्या दिवशी वाढलेल्या ताटावून ओळखू यायचा महाराज. इतके तर स्वच्छ भांडे घासीत होती महाराज. मग अखेर शेवट तिच्याकडून भांडे कुंडे काढले. आणि घरात 50-50 जणांचं कुटुंब, 7-8-10 लहान पोरं होते. त्या काळात काही टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नसायची. मग पोरं शौचाला बसले. गेला सांगितलं आता हे खापार आणि हे कुंचा चालू द्या कार्यक्रम. आणि जेव्हा तिचा कार्यक्रम तो चालू झाला आणि तिचा बाप आला, अरे 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 माझ्या मुलीची इकडे नियुक्ती केली काय पाटील, काय कमी केलं तुम्ही.
आणि मग त्यांनी सगळा इतिवृत्तांत सांगितलं. कपाटाच्या चाव्या दिल्या, लाखाचे 12,000 केले म्हणले तिने. नंतर स्वयंपाक दिला, भलतंच आळणी नाही तर भलतंच खराट, भलतंच तिखाट, आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटायला लागल्या घरातल्यांच्या. मग स्वयंपाकातून काढली, कपड्यात घातली. आता काय सांगायचंय महाराज, गाड्याचे कपडे बायाच्या कपड्यावर नाहीत, ना बायांचे कपडे गाड्याच्या नाहीत म्हणले. सगळा काहाचा काहाला आव मिळत नाही, तिला फरकच कळा ना गाड्याचे कोणते आणि बायाचे कोणते. हा तुतारीतला आणि पिपणीतला फरक कळायला पाहिजे का नाही. वर बघा, लयच गिन्यान गेलेले गाव असो, आणि म्हणून फरकच कळत नाही हो काहींना. आणि मग ती सगळं तिला फरक कळा ना, गाड्याचे कपडे कोणते बायाचे कोणते, बायाचे कपडे गाड्याच्या नानीत ना, नानीचे बायांच्या नानीत गाड्याचे कपडे, सगळं घोटाळाच. म्हणून तिला हे काम दिलं. कशामुळं भेटलं तिला हे काम, का संपली ती मुलगी, पाटलाच्या घरातली मुलगी का संपली, चुका. म्हणून आजपासून जीवनात चुकायचं नाही. काय काम सांगितलं ते बैजवार पार पडलं पाहिजे महाराज. वा, त्याला जे खातं दिलंय त्या खात्यात त्याने असं यशस्वी वाटचाल केली पाहिजे महाराज. यशस्वी हाती घेऊ ते तडीच नेऊ असं जीवन आहे, ते समाजात शिल्लक राहतं. चुका करणारी माणसं समाजात शिल्लक राहत नाही. काही लय चुका करतात. आता काय सांगावं, एका पोरीला पाहुण्याची येत नव्हती आणि पाहुण्याची बैठक बसली, पोरीला का काही विचारलं का पोरगी बोलताना चुकायची, आलेले पाहुणे निघून जायचे. उद्या पाहुणे येणार, आदल्या दिवशी मिटिंग बसली, पोरीला सांगितलं, बाई तू काही उद्या चूक नको करू बरं का, तू चूक करशील अशीच राहशील कुवारी. मग उद्या तुला पाहुणे येणार आहेत पाहायला. मग पाहुणे आले पाहायला, ती अगदी मोजून मापून बोलली, काहीच चूक केली नाही. पण चुका करणारे गप नाही बसत महाराज, त्यांना त्या चुका अशा उफाळून येतात महाराज. त्यांना असं ते कव्हा दावत तुडीन कव्हा कणात मोडून आत शिरणाचं वाटतं महाराज. ही जी येडी राहते ना, हे गप नाही बसत महाराज. तिला ती चुकाचे ध्यान यायचं. मग सगळे बोलला चाली झाली सगळं. आणि मग पोरीच्या बापाने सांगितलं, ठीक आहे सगळं झालं, आता शेवटचा चहा करायचा म्हणे. हे पोरी, आणि चल पाहुण्याला चहा ठेवू. काय बा, आता पोरगीने चूक केली. ती म्हणली, मग आई चहा ठेवलाय, मग कुकरमध्ये किती शिट्ट्या घेऊ. पाहुणे म्हणली, जर चहाला शिट्ट्या घ्यायला निघाली कुकरच्या, ते स्वयंपाक काय खाऊ घालायची. ज्या पोराशी लग्न करायचं होतं तो पोरगा तर पहिला बाहेर पडला, पाहुणे बाहेर पडले, पोराने ठरवलं लगीनच करायचं नाही. आणि मग तो पोरगा नागा खड्याचा महंत झाला महाराज. पुढे या येडी संघ लग्न करता, चुका करणारी संघ. चुकामुळं तिची सोयरीक मोडली महाराज. म्हणून जीवनात चुका करू नका. चुका करणारी माणसं उद्ध्वस्त होतात, संपतात. एका पोराचं लगीनच जुळत नव्हतं, बळबळ जुळत आलं. बापाने सांगितलं होतं, पोऱ्या पाहुणे उद्या पाहायला येणार आहेत, मग जरा फेकायचं म्हणले, जरा असं वाढाव सांगायचं. ते जर फुलपात्र म्हणले तर तो गलासच म्हणायचा, ते गलास म्हणले तो तांब्या म्हणायचा, ते तांब्या म्हणले तो जग म्हणायचा, ते जग म्हणले तो चरीत म्हणायची, ते चरी म्हणले का तो हांडा म्हणायचा, ते हांडा म्हणले का तो तिपाडत म्हणायचं, ते तिपाड म्हणले का तो निगोची पाण्याची टाकीत म्हणायचं. म्हणले असं वाढून सांग म्हणजे तुझी सोयरीक जुळण. आता थापा बी पचन अशा मारल्या पाहिजे महाराज. आणि मग झालं बोला चालील, पोराची सोयरीक जुळत आली, तेवढ्याच पोरांनी थाप मारली. बाबा चावी द्या, आपली रेल्वे घरात लावायची. आता काय आता जो घरात रेल्वे लावायला निघाला, यांना आपली पोरगी देण्यापेक्षा पोरगी म्हणली, ह्यो कोणाला पटू न पटू पण मला काय पटला नाही, मी लगीनच करणार नाही. त्या पोरीने जीवनभर लग्नच करायचं नाही ठरवलं. ती प्रजापिता ब्रह्मकुमारीची सदस्य झाली महाराज. विशेष सोडला म्हणले लग्नाचा. आता महाराज वा, अज्ञानामुळं माणसं संपली, काही चुकांमुळं संपली महाराज. भूतकाळातल्या चुका भविष्यात भोगावं लागतात. अरे भीष्माचार्य शरपंजरी पडले, शरपंजरी पडल्यावर भगवान कृष्ण भेटायला आले. कृष्णा, अरे जन्मभर मी देवाची व्रतवैकल्य केली म्हणून आदराने लोक मला देवव्रत म्हणतात. आणि देवाची व्रतवैकल्य करणारा जर शरपंजरी पडत असेल, काय न्याय निवाण आहे का तुझ्या दारात. ज्याने पक्ष वाढवला त्याचं तिकीट कापलं, पद्धत आहे काही अशी. अरे मी जन्मभर देवधर्म केलेला मनुष्य, मला शरपंजरी. विश्वाचार्याच्या मस्तकावर हात ठेवला. बालपण आठवा, ह्या बालपणाच्या चुका तुम्हाला भविष्यात नडल्या. म्हणजे काय केलं, बालपणात तुम्ही सरडा फुलपाखरं धरायचे, त्यांना काटे टोचायचे. तुमचा रथ चाललेला पाहून एक सरडा होता रस्त्याच्या कडाला, तुम्ही तो बाणावर धरला ना असा कोल्ला, तर तो काट्याच्या फांदीवर जाऊन पडला. बास, त्याच भूतकाळातल्या चुका तुम्हाला आज भविष्य काळात नडल्यात. विठ्ठल काही माणसं अज्ञानामुळं संपली,
नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली. काही माणसं चुकांमुळं संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली. केचिद अज्ञानतो नष्टा, केचिन नष्टा प्रमादता, केचिन ज्ञानावलेपेण, काही अतिज्ञानामुळं संपली. माऊली, जसं अज्ञान नसावं तसं अतिज्ञान नसावं, ज्ञान मापात असावं. हा, वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री महामुनी बायको करत असताना कशी करावी याचे 5-6 नियम सांगायचे, पण आता ते मला सांगून शोभायचं नाही, कारण त्या शाखेचा मी सदस्यच नाही. मला आतीत नसावं, ते म्हणायचे अति रूपवान नसावी. हा, अति देखणी बायको केली का ती म्हणते आमचा पप्याचा बाप निवळ ढेकूळ, असं आहे. अति शिकलेली नसावी, अति शिकलेली बायको केली का तुकाराम शास्त्री महामुनी म्हणायचे, ती म्हणजे आमच्या पप्याच्या बापाला वांग कळत नाही, असं आहे. अति मोठ्या घरची नसावी, नाही तर ती म्हणते तुझ्या घरी काय होतं, असं. अति उंच नसावी, असं आदरणीय तुकाराम शास्त्री महामुनी सांगायचे. मला ह्या जवळ्याला तुकाराम शास्त्रीने अनेक वर्ष कीर्तन केली, तर जवळेकर बसले असतील, विचारा त्यांना. सपला माझा विषय माऊली. अतिज्ञान नसावं, जसं अज्ञान नसावं तसं अतिज्ञान नसावं. काही माणसं अतिज्ञानामुळं संपली. एक मुलगी खूप शिकलेली बाजारात गेली, अतिज्ञान. बाजारात निगोजचा बाजार कोणवर येतो बाळासाहेब? मंगळवारी बाजारात गेली. बाजारात गेल्यावर मग आता घरच्यांनी सांगितलं होतं जरा टॉमॅटो घेऊन ये, 2 दिवसांनी उपवाशी, मग केळी घेऊन ये, डांगर भोपळा घेऊन ये. मग ती ठीक आहे, आता डांगर भोपळा आणायचा आहे, केळी घ्यायची, टॉमॅटो घ्यायचे. पिशी एक दिली, मग कोणत्या पिशीत आधी खाली काय टाकायचं, वर काय टाकायचं, अक्कल पाहिजे ना. अतिज्ञान. पहिली गेली टॉमॅटोच्या दुकानदाराकडे, म्हणली बाबड्या चांगले असे पिकलेले टॉमॅटो, आणि मग पिकलेले 1 किलो टॉमॅटो घेतले आणि खाली टाकले पिकलेले. उद्या एकादशी म्हणले, मग चांगले 2 डझन केळं घेतले, म्हणजे उद्याच खायचे, पिकलेले दी, खाली टॉमॅटो पिकलेले, त्याच्यावर केळं. गेली पुढे एक डांगर भोपळा विकायला आला होता. ते मोठा भोपळा कळतो ना तुम्हाला, मोठा भोपळा राहतो डांगर भोपळा. म्हणले बाबड्या केवढ्याला देणार आहे? म्हणले 100 रुपयाले, आणि ठेव म्हणले याच्यावर. त्याने ठोला, खाली टमाटे पाहिले, केळं पाहिले, ठोला. म्हणला बाई तुम्ही BA झालेले दिसताय. ती खरंच BA होती. ती म्हणले मी BA, पण तुला कसं माहिती? त्याने तुम्ही खाली टोमॅटो ठुले पिकलेले, त्याच्यावर केळं ठुले, तर त्याच्यावर डांगर भोपळा ठोला, याच्यावरूनच कळलं तुम्ही BA येता. ते म्हणले BA तर याचा काय संबंध? त्याने B म्हणजे बावळाट, A म्हणजे याडपाट, याच्यावरूनच लक्षात आलं. म्हणले केशवा काही चुकलं तर समजून सांगा. काय बोलायचंय महाराज, एवढं मी अतिज्ञान नसावं महाराज. काहींना अतिज्ञान. शाळेत गणिताचा तास चालू होता आणि जिल्हा शिक्षणाधिकारी आले महाराज. आले का सगळे उठून उभा राहिले. शिक्षक तर काय शिकवताय? म्हणजे गणित. गणितात 1 नंबर मुलगा हो, अति हुशार कोणता आहे? अति हुशार म्हणजे तो आमचा सचिन. सचिन ओठ. काय चाललंय? म्हणजे पाढे शिकू राहिले. कोणता पाढा चाललाय? 5चा. सांग रे 5 10 किती? तो ना 5 10 70. अतिज्ञान, अति हुशार. मास्तर हे तर 5 10 70 म्हणतोय. मास्तर म्हणले त्याचंच बरोबर आहे. त्याचं बरोबर? अरे ते 5 10 70 म्हणतोय. ते म्हणले तुम्ही मागं कोणाला विचारा 5 10 किती, तर कोणी म्हणून 500, कोणी 800, कोणी 1500. निदान हा 70वर आला आहे. 2-4 वर्षात हाणून मी याला 50वर आणतो. ती काय तुम्ही काळजी करू. अशी माणसं असणं कसा भारत पुढे जायचा? मला विठ्ठल याची ज्ञानावले पेन, काही अतिज्ञानामुळं संपली महाराज. वा, आपल्या नगरी एक म्हणे माऊली, बुवा नगरीच आहे तसा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा महाराज. तुम्ही शहाणे असाव पण 150 नसाव महाराज. हा, आता काय सांगा. नवरा बायको एसटीत चालले होते. कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट. कालवर बाईच्या हातात होता 1 फुल 1 हाफ पार्नियर. कंडक्टर विचार फुल कोणाचं? ती म्हणली माझं. हाफ मालकाचं. नवरा बायको आहेत ना तुम्ही? हो. तुमचं फुलंगीचं हाफ समान वय असताना मग त्याचं हाफ कसं? ती म्हणली बाप कंडक्टर ते हाफ मॅड आहेत म्हणून हाफ. काय बाई असं ना, तर काय बाई, त्याला अतिज्ञान म्हणायचं मला. कंडक्टर म्हणले ते जरी हाफमॅड असतील तरी तुम्हाला 1.5 तिकीट नाही, तुम्हाला ना 2 फुल तिकीट घ्यावं लागते.
त्याने फुल माझं आणि त्याचं हाफ मॅड असताना हाफ 1.5 तिकीट द्यायचं, 2 नाही घेणार. कंडक्टर म्हणला 2 फुल घ्यावं लागते. पण तो हाफ मॅड आहे ना. कंडक्टर म्हणला तो जरी हाफ मॅड असेल तरी तुम्ही 150 आहे आता. आणि हाफ मॅड आणि 150 मिळून किती झालं? 2. काढ 2 तिकिटाचे पैसे टाक. अति ज्ञान काही कामाचं नाही. विठ्ठल काही अज्ञानामुळं संपली, काही चुकांमुळं संपली आपल्या जीवनात, काही अति ज्ञानामुळं संपली. 3 जण संपली का? चौथा एक संपला. कोण? केची नष्टैस्तु नाशिता. आणि या नासलेल्याच्या संगतीत जो राहिला तो हे संपला. म्हणू का प्रमाणे? ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. क्षण एक नाडली समागमे. क्षण एक नाडली समागमे. एक नाडली समागमे. एक नाडली समागमे. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. एक नाडली समागमे. एक नाडली समागमे. काही अज्ञानामुळं नासली, काही अतिज्ञानामुळं नासली, काही चुकांमुळं नासली, आणि काही ह्या नासलेल्याच्या संगतीत राहिल्यामुळं नासली. माऊली कांदा तसा सडत नाही. शेजारचा कांदा सडला का त्याच्या संगतीत हाही सडला. ज्यार ती अख्खी आढी सडली त्यार ती आढी नासायला एकतरी आंबा नासका होता. नासक्याच्या संगतीत राहून माणसं नासली महाराज. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. क्षण एक नाडले समागमे. तुकाराम महाराज. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पदे पडे बाधू. संगष्टने ढेकनाच्या संगे हिराजो भंगला. कुसंगे नाडला साधू सैसा. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे. नको त्याच्या संगतीत राहिल्यामुळं काही माणसं संपली. एक जण कापडाच्या दुकानात चोरी करायला गेला आणि 2 वाजता त्याने कापड चोरलं. मागा आला. परत 3 वाजता चोरी करायला गेला त्याच दुकानात. परत मागा आला. परत 4 वाजता गेला. परत मागा आला. परत 5 वाजता गेला. मग मात्र सापडला. त्याच दुकानात तो 4 वेळा गेला होता. सकाळ पहाटे 5 वाजता मालक आले. मग त्यांनी पोलीस आणले, त्याला धरला. पोलिसांनी विचारलं, का रे तू ह्या दुकानात एका रात्री 4 वेळा चोरी का गेली? तो म्हणला, मी साडी चोरायला आलो होतो. मग साडी चोरली होती म्हणजे पहिल्याच चोरीत चोरली होती. मग पहिल्यांदा चोरली तर मग त्याच रात्री परत 3दाच का चोरायला आला? त्यांना काय सांगावं, बायकोला कलरच पसंत पडा म्हणून दुसऱ्यांदा आलो. परत दुसरी नेली तर परत ते पसंत पडाना म्हणून तिसऱ्यांदा आलो. तिसरी नेली परत पसंत पडाना म्हणून चौथ्यांदा आलो आणि धरलो. मला सांगा 3दा सुटलेला गडी चौथ्यांदा धरला. कोणामुळं साथ संपला बरं? तो कोणामुळं साथ धरला गेला? बोला, पप्याच्या आईमुळं. असं मोकळ्या मनाने वर बघा, मोकळ्या मनाने बोलत जा जरा. असं याला माहिती केची नष्ट असतो नाशिता. काही नको त्याच्या संगतीत राहिली आणि जीवनातून उठली. विठ्ठल संपला माझा विषय. 4 माणसं संपली, उद्ध्वस्त झाली, नष्ट झाली. अज्ञानी, चुका करणारा, अतिज्ञानी आणि या तिघांच्या संगतीत राहणारा चौथा.
महाराज संपली कोण हे कळालं, उद्ध्वस्त कोण झाली हे कळालं, बाजार कोणाचा उठला हे कळालं, पण शिल्लक कोण राहिला हे सांगा, माग कोण राहिला, उरला कोण सांगा. तर तुकाराम महाराज म्हणतात, सदैव दान करणारा, समाजावर परोपकारी जो व्यक्ती आहे, परोपकाराची भावना असलेले व्यक्तिमत्व, समाजात जरी तो निघून गेला तरी आमच्या मामासारखा समाजात उरतो. तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात उपकारी असे हरोनी उरला, उपकारी असे हरोनी उरला. उपकारी असे हरोनी उरला, उपकारी असे हरोनी उरला. फुले तयाला पर नाही, फुले तयाला पर नाही बोला. लाभावरी द्यावे सापडले कामी, लाभावरी द्यावे सापडले काम. लाभावरी गावे सापडले काम, लाभावरी गावे सापडले काम. एकदा आमच्या केशव दादाच्या माईक सिस्टीमसाठी टाळ्या वाजा मारा. अरे कीर्तनकार असो, पखवाजे असो, गायक असो, याला अवसान कधी येतं महाराज, सिस्टीम चांगली पाहिजे. अरा गाव लोकांचा घोटाळा असा आहे, गावातल्या महाराजाला तारीख देत आहे, त्याला काय वांग कळत आहे म्हणजे, बाहेरचा महाराज आणायचा, पखवाच्या गावातला सांगणार नाही, काही सांगणार, पण सिस्टीम मात्र गावातलीच सांगणार. आणि मग कशाला आपण म्हणलं का वाढवा, त्याने असं राग पाहिजे महाराज. आपल्याला वाटतं घ्या आपल्या तासाभरात आवरून कुठं डोकं लावता महाराज. खूप माणसं चांगली कार्यक्रम करतात, पण सिस्टीम वाचून घालवतात महाराज काही काही. आमच्या केशवदादासाठी खरंच एकदा टाळ्या वाजवणार, खूप खूप चांगली सिस्टीम महाराज. वा. तुकाराम महाराज म्हणतात, संपले कोण हे कळालं, उद्ध्वस्त कोण झाले हे कळालं, नष्ट कोण झाले हे कळालं. अज्ञानी संपले, चुका करणारे संपले, अतिज्ञानी संपले, त्यांच्या संगतीत राहिलेला चौथा तोही संपला. पण उरला कोण, शिल्लक कोण राहतो या जगात? समाज त्याचं दशकानुदशक, शतकानुशतक नाव कोणाचं घेतो? असा एकच व्यक्ती, कोण? उपकारी. माऊली, स्वतःचा संसार करणं हे जसं कर्तव्य आहे, तसं समाजासाठी काहीतरी परोपकाराची भावना ठेवणं हे मानवी जीवनाचं कर्तव्य आहे. तुम्ही घरात जसं वागतात ना, तसं तुम्हाला गावात वागायचंय. ध्यानात धरा. ज्याला गावात राहायचंय, गावात वागायचंय, तालुक्यात, जिल्ह्यात, त्याने आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी काहीतरी त्याचं योगदान असलंच पाहिजे महाराज. वा. काहींचा संसार नाही देखना, खूप मोठा संसार, पण काही गावात, काही तालुक्यात, काही जिल्ह्यात, काही आपल्या हिंदू धर्माचं जर काही दान धर्म असेल, हे काय ठोन द्या, नाही लय हाताला जडव हो. जेवायला बसले आणि कावळा आला तर उजव्या नाही डाव्या हाताने हड्या हड्या, म्हणजे उजव्या हाताने का नाही, म्हणजे हड्या म्हणल्यावर भाताचे 4 शीत गेल्यावर तो खाईन ना. ओष्ट्या हाते नुडवी काग, जो ओष्ट्या हाताने कावळा हानीत नाही, मग त्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही, मग कबूतर आणावं लागेल ते शिवायला. कबूतर, कावळे, कावळा नाही पारवा आणावं लागेल. आणि म्हणून ध्यानात धरा माऊली, माणसाची उपकारी भावना असते, म्हणजे उपकारी मनुष्य माग उरतो, उपकारी असे आरोनी उरला. म्हणू का एक प्रमाण? तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारा
खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही कर्म अकर्म जळाले तुका प्रौढते उरले वा संत माग उरले का उपकारी भावना उपकारी असे आरोनी उरला अशी उपकार करणारी मंडळी ते या समाजामध्ये उरतात उपकारी असे आरोनी आरोनी शब्दाचे दोन अर्थ होतात आमचे आदरणीय बंडातात्या कराडकर यांनी एक सार्थकात आलेला आहे तिथं आरोनी शब्दाचा अर्थ आहे खचोनी म्हणजे स्वतः खचला पण तरी उरला काही माणसं स्वतः संपली पण उरली बरं का हा काही माणसं पायाचा दगड स्वतः काढून घेतो पण उरतो कसा इमारतीच्या रूपाने उरतो बोल पाया भिंत न खचीची काही माणसं स्वतः खचली कारण उपकाराचं काम करायचं म्हटल्यावर स्वतःला थोडी झट सहन करावं लागते थोडा खर्चार्च करावं लागतं हे नाही जुळत त्याला थोडी झट घ्यावं लागते महाराज वा अरे चिखलातला माणूस जर बाहेर काढायचा असेल तर आपल्याला चिखलात जावं लागत महाराज आरोनी म्हणजे स्वतः खचला तरी उरला वा काही नुसतेच वर राहिले मग वरच गेले खाली उरलेच नाही ते वा थोडं खचा तर शिल्लक राहाल विठ्ठल एकाने उभे हयातीत कधी दान धर्म केला नाही बा कधीच नाही फक्त एका वारकऱ्याला 2 रुपये दान दिले होते 2 रुपयाचा एक कॉईन दिला होता राहू दे एवढा मेल्यावर तो गेला वै स्वर्गात गेल्यावर यमाने सांगितले हे बघा तुम्ही जन्मभर काही दान धर्म केलेलं नाही तुम्हाला नरकात टाकायचं तुम्हाला काही दान धर्म केलं नाही 2 रुपये दान दिले होते आणि मला नरकात कसे टाकताय यम म्हणले तुझे 2 रुपये घे लगेच नरकात जन्मले कारण तू फक्त 2च रुपये दान केले त्या लायकीचा तू नाही असं आहे दान केलं पाहिजे उपकार केला पाहिजे उपकारी माणसं समाजात उरतात उपकारी असे आरोनी उरला कधी जर आळंदीला आले तर फ्रुटवाले धर्मशाळा पहा फ्रुटवाले धर्मशाळेवर खूप मोठं नाव लिहिलेलं आहे हो रसिकलाल धारीवाल शेठ वा काम असं केलं की अख्ख्या आळंदीच्या नजरेत भरलंय महाराज वा अशी काही माणसं काम करतात की ती समाजात उरतात आमचे आदरणीय रामराव महाराज ढोक यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजाचं खूप मोठं मंदिर बांधून दिलं बघा त्यांचं नाव तिथं आज लावण्यात आलंय महाराज असं काम करा की तुम्ही उरले पाहिजे महाराज पैसा तर खूप लोकांकडे आहे महाराज कोण विचारते काही इकडं पैशाला काळ्या पाण्याची शिक्षा वा बाहेरच काढायचा नाही वा आणि म्हणून मग उपकारी असे आरोनी उरला पण उपकार करत असताना आपुले तयाला पर नाही बरीच माणसं उपकार करत असताना आपल्याच समाजाचं आहे का आपल्या पक्षाचा आहे का आपल्या गटाचा आहे का याचा विचार करायचा आणि मग उपकार करायचा बाबड्या नाही केलेला चांगला हो ते तुला तू दिलेलं ते अनुदान ठरण उपकार नाही ठरायचा उपकार करत असताना कोण्या जातीचा असो कोण्या भागाचा असो कोण्या संप्रदायाचा असो कोण्या पक्षाचा असो त्याचं काही मनात ध्यानात धरायचं नाही आपुले तयाला पर नाही मराठवाड्यातला एक मुलगा आळंदीत शिक्षण घेण्यासाठी आला 4 वर्ष संस्थेत शिकला पुढे भंडारा डोंगरावर राहिला भंडारा डोंगरावर राहून त्याने गाथाही पाठ केला ज्ञानेश्वरी पाठ केली आता भंडारा डोंगरावर राहायचं म्हणजे तिथं टाक्याचं पाणी प्यावं लागत डोंगरावर पडलेलं पावसाचं पाणी एका टाक्यात जमा केलं जातं आणि टाक्याचं पाणी पिल्यामुळे त्याला पोटाला जलोदर झाला त्रास झाला त्याला काहीतरी मग त्यावेळेस संस्थेमध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु सोनोपंत मामा दांडेकर होते मामांच्या लक्षात आलं हे रत्न आहे मराठवाड्यातलं आहे गाथाबी पाठे ज्ञानेश्वरी पाठे समाजामध्ये याच्या ज्ञानाची खूप समाजाला फायदा होईल सदुपयोग आता होईल मामाने त्याला दवाखान्यात दाखल केला महाराज पुण्याला 1 महिना राहिला हॉस्पिटलमध्ये ते सगळं झालं अमुक तमुक ज्या दिवशी त्याला डिस्चार्ज ज्या दिवशी त्याला सोडायचं त्या दिवशी मामा त्याला सकाळी भेटले निघून गेले डॉक्टर आले मग त्याच्या सगळ्या तपासण्या झाल्या त्याचं ते सगळं त्याला सोडलं पण तो मुलगा थरथर कापायचा डॉक्टर म्हणजे का थरथर कापता डॉक्टर मी महिनाभर इथं राहिलो हॉस्पिटलचं बिल गोळ्या औषधाचं बिल तुमचं बिल जेवलोय त्याचं बिल हे बिल डॉक्टर म्हणजे तुम्हाला मागितलंय का कोणी म्हणजे मग हे बिल भरणार कोण सकाळी सोनोपंत मामा आले आणि तुझं बिल भरून गेले महाराज वा त्याला सांगितलं सुद्धा नाही हो की मी तुझं बिल भरतोय म्हणून महाराज वा नाही तर काहीच येणं 4 आण्याचं घरानं 12 आण्याचं वार वा पद्धती का काय मामाने सांगितलं सुद्धा नाही मी काय दिले महाराज वा याला म्हणायचं आपुले तया हे ब्राह्मण तो मराठा समाजाचा मुलगा पण आपुले तयाला पर नाही उपकारी माणसं आपला परका अमक्या जातीचा तमक्या जातीचा याचा विचारच करत नाही महाराज वा
आपुले तयाला पर नाही. आणि उपकाराचं काम करत असताना जणू याच्यातून आपल्याला खूप मोठा लाभ आहे या भावनेने ते करतात. अभंगाच्या दुसऱ्या लाभावरी द्यावे सापडले काम. लाभावरी द्यावे सापडले काम. लाभावरी द्यावे सापडले काम. लाभावरी सापडले काम. ओ आपला दोष मन विचारी. हे आपला दोष मन विचार. आपुला दोष मन विचारी. आपुला दोष मन विचारी. न विचारी न विचारी अभावरी द्यावे आपले काम. लाभावरी द्यावे सापडले काम. आपुला दोष मन विचारी. आपुला दोष मन विचारी. न विचारी न विचारी लाभावरी द्यावे सापडले काम. लाभावरी द्यावे सापडले काम. एकदम महाराजांसाठी टाळ्या वाजा. ते बरोबर 2 साली एकत्र म्हणत होते. पहिली एक वेगळी एक, परत पहिलीचा अंतारा दुसऱ्यांदा म्हणायचा, परत दुसरीचा अंतारा म्हणायचा. लक्षातच येत नाही महाराज. म्हणजे चाल एक दाखवायची, अंतारा दुसरा. म्हणजे चिन्ह घड्याळाचं, पण माणसं उभी तू तरीचीच केली. माणसंच पाणी राहिली नाही. सांगता कुठून महाराज. असो सांगायचा भाग असा. आणि म्हणून लाभावरी घ्यावे सापडले काम. हे जे उपकाराचं काम आम्हाला सापडलंय, हे उपकाराचं काम करत असताना लाभावरी घ्यावे. वा, जसं जेवताना माणसं हे वाढ 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 का लाभ रे बरकाता रे लाभ फुकटचं म्हणल्यावर काय. काही काही जेवायला बसताना काष्टा काढून बसतेत महाराज. अरे काय काही तर करकोटा ढिला करतेत. लाभावरी घ्यावे. तसं उपकार करत असताना जणू याच्यातून आपल्याला खूप मोठा लाभ आहे. आता काय लाभ आहे? खचायचंय आरोनी स्वतः खचतो, पण तरीही तो लाभ मानतो. कोणता लाभ? इथं 2च लाभ आहेत. एक आहे पुण्य, दुसरा आहे सेवा. वा, मग असे सोमनाथ भाऊ म्हणले, मी सोमनाथ भाऊ तुम्ही एवढ्या कीर्तनकाराच्या संगतीत राहिले, तुम्ही कीर्तनकार सहज झाले असते. त्याला महाराज मी सहज झालो असतो, पण मला तुमच्यासारख्याची सेवा नसती घडली महाराज. वा, सेवा घडली पाहिजे. मी त्या जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात कंडारीला गेलो होतो. नारायण पाटील खूप मोठी आसामी महाराज. मी नारायण पाटील गहू किती झाले? म्हणजे 800 क्विंटल. म्हणजे 800 क्विंटल इतके? ते म्हणले महाराज मला 400 एकर जमीन आहे. 400 एकर जमिनीचा खूप मोठा भाग आहे पाटील महाराज. आणि रात्री वैद्य महाराजाचं कीर्तन झालं. रात्रभर वैद्य बाबाचे पाय दाबीत होते महाराज, रात्रभर. आणि मग पहाटे उठून काकड्याला गेले. असा सुंदर काकडा वैद्य महाराजाच्या दोन्ही कीर्तनात चाली बिली म्हणले. मग बाबांचं काल्याचं कीर्तन झालं. बुवा म्हणले नारायण पाटील तुम्ही भजनी मालिका पाठ आहे एवढे चांगलं म्हणता, मग तुम्ही कीर्तन का करीत नाही? त्यांनी महाराज मी कीर्तन करायला 1 मिनिटात तयार होईल, पण तुमच्यासारख्या साधूची सेवा मला घडणार नाही महाराज. वा, इथं तर कोणी म्हणतंय मला तारीखच द्या पहिली, तुला देतो तारखान, करतो सप्त्याच्या खारका. अरे चाना सेवा कर बाबा बहिणी, सेवेला प्राधान्य आहे. विठ्ठल सेवा लाभ, पुण्य लाभ, याच्यात खूप मोठं पुण्य आहे. याच्यात खूप मोठी जनता जनार्दनाची सेवा आहे. या जनता नारायणाची सेवा आहे असं डोळ्यापुढे ठेवून लाभावरी घ्यावे सापडले काम. हे काम करत असताना लाभावरी घ्यावे असं. आणि आपुला तो श्रम न विचारी. उपकार करत असताना कष्ट होतात,
पण किती कष्ट झाले तरी त्याचं कष्ट मानायचं नाही. इथं विसापूर आहे, विसापूर काय मानाटोलीत आहे, तिथं जेल आहे, काय मानाटोलीत आहे चल. विसापूरला स्टेशन बी आहे आणि विसापूर स्टेशनपासून 4-4.5 किलोमीटरवर सुरेगाव म्हणून गाव आहे. सुरेगाव आपल्या श्रीगोंदा तालुका आहे त्याला. सुरेगावने एक जातिवंत संन्यासी होऊन गेले, त्यांचं नाव आहे सुरेगावचे. बऱ्याच जणांनी त्यांना पाहिलेलं आहे, सुरेगावचे स्वामी. कोल्हापूरच्या एका माणसाचं त्यांना पत्र आलं, स्वामी तुम्ही चातुर्मासात कुठं राहणार आहे? ते म्हणजे मी सुरेगावला राहणार आहे. परत पत्र आलं, मग मला तुमच्याकडे 4 महिने विचार सागर शिकायला यायचंय, कसं येऊ? स्वामीने पत्र पाठवलं, बाळ तू पहिलं पुण्याला या, पुण्याहून रेल्वे धर, मनमाडला जाणारी कोणती रेल्वे धर ती विसापूरला थांबते, तिथं उतर. मग त्याने परत पत्र पाठवलं, 4 महिने राहायचंय, त्याच्यामुळे माझ्याकडे 2-3 बॅगा असतील, कपडे चोपडे का खाण्यापिण्याची वस्तू, काही चीज वस्तू, अमुक तमुक तमुक अमुक. मग एखादा गडी त्या रेल्वेच्या वेळेत तिथं पाठवा सामान सुमान न्यायला. त्यांनी इकडून स्वामीने उत्तर पाठवलं, माणूस पाठवतो या. मग तो आला अमक्या अमक्या वेळी अमक्या अमक्या वाजता रेल्वेतून उतरला. पुढे एक व्यक्ती, नमस्कार नमस्कार, स्वामीने पाठवलंय. म्हणले हो. तुम्ही कोल्हापूरहून आलो? वा वा. तुम्हाला स्वामीने पाठवलं? इथून सुरेगावला जायचं, पायी पायी जावं लागेल असं. मग घ्या 2 बॅगा. आणि त्या कोल्हापूरच्या माणसाने 2 बॅगा त्या स्वामीने पाठवलेल्या माणसाच्या डोक्यावर दिल्या. 2 बॅगा घेऊन तो माणूस पुढे चालला. हा हात हालीत, उभा राहोनिया कैसा हलवित हो बाहो, बाप रखमा देवी बरो विठ्ठलो ना हो. चालला जणू काय शासकीय पीक पाहणी करायला. एखादी बॅग यांनी डोक्यावर घ्यायला पाहिजे का नाही? 2 बॅगा त्यांच्या डोक्यावर पुढच्या व्यक्तीच्या. हात हालीत चालला. 4 किलोमीटर अंतर 1.5 तासात पार केलं. मग तर बॅगा उतरू तर लागाव का नाही? आपल्या आहेत ना त्या, उतरू सुद्धा लागला नाही. त्याच व्यक्तीने बॅगा 2 खाली ठेवल्या. दोघांनी हातपाय धुतले आणि बसले. आणि मग कोल्हापूरचा माणूस त्या गड्याला विचारला, का रो इथं मी विचार सागर ज्यांच्याकडे शिकायला आलोय ते स्वामी कोण आहेत? म्हणून तो गडी म्हणला, याच देहाला स्वामी म्हणतात महाराज. याला म्हणायचं आपुला तो श्रम न विचारी. आपल्याला किती कष्ट होतील उपकार करताना याचा विचार करायचा. आहेत अशी माणसं समाजात आज. म्हणून स्वामी गेलेले आज जवळ 20-22 वर्ष झाले. मी आज नाव काढतोय त्यांचं. 22 वर्षानंतर तुमचं कोणी नाव काढीन का? पप्पीच्या तरी नाव घेते का? एसटी तरी उभा राहते का आपल्याला? एसटीला हात केले, कंडक्टर म्हणतो ड्रायव्हर हाना हाना, हाफ तिकीट आहे, शासनाचं घर घालायला बसलं, हान 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 पुन्हा. आपल्याला एसटी का उभी राहिना? कारण गुणांनी वागलो तर तसं महाराजाचो वर बघा. आणि म्हणून कीर्तन ऐकताना माणसाने वर बघून ऐकत जावं. असं आपुला तो श्रम न विचारी. आपल्याला किती कष्ट हो त्याचा विचार इथं करायचा नाही तर तो मनुष्य समाजात शिल्लक राहतो. वा. आपुला तो श्रम न विचारी. उपकार करत असताना जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी. आपल्या जीवासारखं दुसऱ्या जीवाला पाहिलं पाहिजे. मांस कापणारी माणसं स्वतःची आपली चोरी अंगुळी. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःची करंगुळी चोरतो. मग तुझी करंगुळी चोरतो, मग ज्याला कापितो त्याला जीव आहे का नाही? हा. अरे जीवा ऐसे देखे अनेका जीवाशी. आपल्या जीवाप्रमाणे माणसाने दुसऱ्या जीवाला पाहावं. निखळची राशी गुणांचीच. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेची ना. गुणांची राशी मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न निखळची राशी गुणांचीच. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देवतयाचा पांगिला. मग विटेवरला देव सुद्धा अशाच उपकारी माणसाच्या पाठीमागे उभा राहतो महाराज. वा. पांगिला म्हणजे त्यांच्या हातात राहतो. हरी आला हाता मग कैसी भयचिंता. उपकार करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग कोणीच नसतं. जनता जनार्दनाचा नारायण पाठीमाग उभा राहतो महाराज. वा. असं आहे. तुका म्हणे देवतयाचा पांगेला. आणि देव माग असल्यामुळं न भंगे संचला धीर सदा. मग त्यांना जो धीर प्राप्त झालेला असतो तो धैर्याला भंग नसतो. ज्यांच्या धैर्याना ही भंग भाव एकविध रंग. आणि म्हणून न भंगे संचला धीर सदा. लाभावरे घ्यावे सापडले काम. आपुला तो श्रम न विचारी. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. टाळी वाजवा माऊली, भजन करा. जय जय विठोबा रखुमाई. जय जय जय
कुमाई जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय ढोबार हा 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 ढोबार कुमाई ढोबार कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव माऊली 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 बसलेली मंडळी हात वर करा एकदा. तुकाराम 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 तुका टाळी टाळी माऊली टाळी. राम तुकाराम 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 कुंडले गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. वैकुंठवासी शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपल्या पारनेर तालुक्याचं नवे नवे नगर जिल्ह्याचं सध्या ज्या उत्सवावर लक्ष लागले असा आदर्श उत्सव समस्त लंके परिवार, आदरणीय बबन मामा, आदरणीय मच्छिंद्र शेठ या सगळ्या मंडळींनी अतिशय दिमाखात आयोजिला. आमच्या संत जनाबाई उत्सव समितीतील आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सोमनाथ शेठ वरकडे, आमचे थोरात चेअरमन आहेत, बाळासाहेब आहेत, बाकी सगळीच मंडळी, रमेश शेठ, या सगळ्याचा आग्रह की एखादी तरी तुम्ही सेवा इथं देत चाला. पहिले मी तर खूप कीर्तनं केली महाराज, माझे कीर्तन ऐकून ऐकून हे फार शेवळून गेलेले आहेत महाराज. फटारवाडी असन, जवळा असन, निघोज असन, खूप कीर्तन केली. तर म्हसकेवाडी पलीकडे गारखेडी खूप 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 कीर्तन केली आळकोटीपर्यंत. एवढ्यात आमच्या मागं थोडे मोठे उत्सवाच्या जबाबदाऱ्या लागल्या, त्याच्यामुळं बघ थोडंसं कमी केलं. पण मग सोमनाथ शेठ म्हणले किंवा मच्छिंद्र शेठ म्हणले माऊली आलेले खूप दिवस झाले, तर तुम्ही माऊलीला ही सेवा द्या. या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आलाय. पत्रिका पाहिली, सगळे वजनदार गडीत खूप मोठे आहेत, एखादा छोटा असावा म्हणून माझं नाव आहे. मी आपला साधा माणूस आहे आणि म्हणून ही माझ्या वाट्याला सेवा आली. सगळ्या निघोज पंचकृषीला एक आमंत्रण आहे माऊली. पत्रिका आहे का त्यात बघा बरं. हा, आमंत्रण माझं नाही, मी कोण आमंत्रण देणारा. आमंत्रण आमच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नामदेव महाराज संस्थान, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान, नाथ महाराज संस्थान, जनाबाई संस्थान, भंडारा डोंगर संस्थान, भामचंद्र डोंगर संस्थान, गोराडेश्वर डोंगर संस्थान, या सर्व संस्थानांचं तुम्हाला एक आमंत्रण आहे माऊली. काय आमंत्रण? चालू वर्षामध्ये ज्ञानोबारायला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. चालू वर्षामध्ये श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब, या सर्व कुटुंबाला समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात. याला षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सव म्हणतात. अमृत महोत्सवाला नामदेव महाराजांनी जनाबाईंचा. तदनंतर चालू वर्षामध्ये संत शिरोमणी सावता महाराज यांना अवताराला येऊन 750 वर्ष, कारण ज्ञानोबारापेक्षा सावता महाराज 25 वर्षाने वडील आहेत. असं आहे. माऊलीचं 750 हवं, तर सावता महाराजाचं 775 वर्ष चालू आहे, विसरू नका. आपल्यावर त्यांचे उपकार आहेत, उपकारी असे आरोणीवरला. सावता महाराजांना यावर्षी अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव सावता महाराजांचा आहे. चालू वर्षामध्ये तुकोबारायांचा 375वा संपत आलाय आता तो. आणि जगप्रसिद्ध संत नाथ महाराज, नाथांचे गुरु, नाथांनी ज्यांचं वर्णन करताना एका जनार्दनी म्हटलंय, ते जनार्दन पंत देशपांडे, मूळचे 40 गावचे, पण दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर त्यांची समाधी. आपण आरती ज्ञानराजा म्हणतो, त्याच्यात सुद्धा रामा जनार्दनी आलंय. तर ते रामा महाराजांचे गुरु जनार्दन, त्यांचे 3 शिष्य, रामा जनार्दन, एका जनार्दन, जनी जनार्दन. तर त्या जनार्दन पंत यांना यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष म्हणजे चतुष्शतकोत्तर सुवर्ण महोत्सव.
आणि तपोनिधी नारायण महाराज देहूकर तुकोबरायचे धाकले चिरंजीव, ज्यांनी जगविख्यात पहिला पालखी सोहळा काढला ज्ञानोबराय तुकोबरायांचा, त्यांना यावर्षी अवतार येऊन 375 त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव असे 6-7 मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून खूप मोठं ज्ञानेश्वरी पारायण ठेवलंय भंडाऱ्या डोंगरावर. एका ओवीला एक वाचक. माझी सगळ्या निगोज पंचकृषीला विनंती, भंडाऱ्या डोंगरावर सहसा गाथा पारायणं होतात, पण यावर्षी ज्ञानेश्वरी पारायण आहे. गाथ्याचंही आहे, 2 मंडप आहेत. एका मंडपात गाथा पारायण आहे, एका अभंगाला एक वाचक, 5000 वाचक. ज्ञानेश्वरी पारायणाला एका ओवीला एक वाचक, असं साधारण 15,000 वाचकांचं पारायण आहे. 15,000 वाचक, 1,000 टाळकरी रोज, 2 टाईम कीर्तन, कीर्तनाला 25 पखवाज, कीर्तनाला पहिल्या दिवशी 50,000 लोक, तिसऱ्या दिवशीपासून 1,00,000 लोक, आणि जागराच्या दिवशी 2,00,000 भाविकांना मुळशी तालुक्यातून पुरणपोळीचं नियोजन केलेलं आहे महाराज. 5,00,000 पुरणपोळी नियोजन बनवण्याचं नियोजन लावलं. खूप महामहोत्सव संपन्न होतोय. चला ज्ञानेश्वरी पारायणाला हे ब्रीद वाक्य आहे. तर आपल्या सगळ्याला विनंती, खूप सुंदर उत्सव आहे. 2 सत्रात कीर्तन आहे, 4 ते 6 काकडा भजन, 6:30 ते 11 एका मंडपात गाथा पारायण, एका मंडपात ज्ञानेश्वरी पारायण. 50,00,000 रुपयाचा मंडप टाकलाय महाराज. म्हणजे नियोजन काय चाललंय, 1 महिन्यापासून मंडपचं काम चाललंय. भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला 100 एकराच्या पटंगणात हा उत्सव होणार आहे. जीवनात आल्यावर असे उत्सव पाहिले पाहिजे महाराज. आणि म्हणून तुम्हाला सर्वाला विनंती की या उत्सवाला जरूर या. खूप सुंदर, डोळ्याची पारणं फेडेल असा उत्सव आहे. आणि मग या उत्सवात 4 ते 6 काकडा भजन, 6:30 ते 11 संगीत गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यात कीर्तनं, 12:30ला अन्नदान सुरू होणार. सकाळच्या सत्रात 50 गावांच्या 70 गावांच्या भाकरी. आता सकाळून 5,00,000 भाकरी येणार. खा भात आणि ध्वात्यात हात, नाही भाकरी, तीळ लावून भाकरी आहेत महाराज. वा, तीळ लावून भाकरी येणार. खूप सुंदर नियोजन केलं. नियोजन पाहण्यासारखं आहे. अख्खा संस्थानं उभी राहिली तर सगळा पुणे जिल्हा उभा राहिला या उत्सवाला. सकाळून 5,00,000 भाकरी येणार. मग अन्नदान सुरू होणार दुपारी 3 पर्यंत. 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 ज्ञानोबरायचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार. माऊलींचं वर्ष आहे ना, ज्ञानोबरायचं चरित्र ऐकायला भेटणार. आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांची कीर्तन. आदरणीय युवक मित्र भंडातात्या खराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, केशव महाराज नामदास, अच्युत महाराज दस्तापूरकर, संजय महाराज पाचपोर, मोठे माऊली शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर, अशी संध्याकाळच्या सत्रात कीर्तन ऐकायला भेटणार. 6 ते 8च कीर्तन आहे. 8ला कीर्तन संपलं का संध्याकाळून 100 गावांच्या भाकरी. आणि मग आमटी महोत्सव ठेवलाय. पहिल्या दिवशी आण्याची आमटी, दुसऱ्या दिवशी आंबळ्याची आमटी मावळातली, तिसऱ्या दिवशी नगरची आगडगाव आमटी, 4थ्या दिवशी कर्जतची शिपी आमटी, 5व्या दिवशी शेवगावची शिंगोरी आमटी, 6व्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी. हा लोक अशी वासानेच गोळा झाले पाहिजे महाराज. वा, नियोजन ढिलं नाही. ते आमटीवाले आचारी येऊन नियोजन करणार आहेत. सगळ्याला विनंती, एका अभंगाला एक वाचक गाथा पारायण, एका ओवीला एक वाचक ज्ञानेश्वरी पारायण. आपल्या घरातून एक तरी ज्ञानेश्वरीला किंवा अभंगाला न्याय देणारा एक तरी सदस्य या भव्य दिव्य पारायणाला हजर राहावा अशी सगळ्याला विनंती. कीर्तन झाल्यावर इथं स्टेजवर बाळासाहेब अंकडं, सोमनाथ शेटकडे पत्रिका ठेवतो. या उत्सवासाठी संत जनाबाईंच्या पादुका बनवण्याचं काम नामदेव महाराजांचे वंशज आदरणीय मुरारी महाराज, आपलं माधव महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास यांनी सगळ्यांनी सांगितलं. हरी महाराज असतील, विठू महाराज असतील, आमचे केशवाप्पा असतील, यांनी ठरवलं की जनाबाईंच्या पादुका नाहीत, पादुका बनवायच्या. आणि मग मी टाकळीकरांना आणि निगोजकरांना सांगितलं. आणि मग सोमनाथ शेठ म्हणते आम्ही 2 किलो चांदीचं नियोजन करतो. मच्छिंद्र शेठ आम्ही सगळे मदत करू. आणि शिवाजी आप्पा कांदळकर माझ्या पुढं बसले, ते आमच्या संत जनाबाई समितीचे अध्यक्ष आहेत. मग ते म्हणले मी 2 किलो चांदी गोळा करतो. आणि मग त्यांनी खूप सुंदर चांदी गोळा करून खूप सुंदर पादुका बनवल्यात. आता त्या संस्थांच्या हातात देऊन त्या पादुकांवर नामदेव पायरीवर अभिषेक करायचा, पांडुरंगाच्या पायाला लावायच्या. आणि मग त्याच पादुका लातूरला हेलिकॉप्टरने जाणार. जनाबाईंच्या पादुका त्याच पादुका पंढरपूरला आपलं भंडाऱ्या डोंगरावर येणार आहेत. त्याच पादुका पुढं धुळ्याला जाणार आहेत. त्याच पादुका पंढरपूरच्या उत्सवाला थांबणार आहेत. खूप मोठा उत्सव आहे. सध्या जानेवारी महिन्यात आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी उत्सव आहे. मुक्कामी यायचं 22 जानेवारीला. 22 जानेवारीला आल्यावर 22 जानेवारीला मिरवणूक आहे दुपारी 3 ते 5. 375 वर्ष होतं तुकाराम महाराजाला, नारायण महाराजाला म्हणून 375 पताका पुढं. त्याच्या पाठीमागं 375 महिला कळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन,
त्याच्या पाठीमागं 375 पखवाज घेऊन त्या याद्या बी तयार झाल्यात आमच्या. 375 टाळकरी टाळ घेऊन, 375 गावचे विणेकरी विणे घेऊन, नुसतं आग्या मोहळ उठल्याने आवाज आला पाहिजे विण्यांचा, बांग बांग बागांग बागांग बागांग. 375 विणेकऱ्यांचं नियोजन आहे. त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार फेटे बांधून, त्याच्या पाठीमागं 375 चोपदार दंड घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 तुकाराम नावाची माणसं, त्याच्या पाठीमागं 375 नारायण नावाची माणसं, 775 सावता नावाची माणसं, 750 ज्ञानेश्वर नावाची, त्यात मी एक आहे. ज्ञानेश्वर आहे ना, हां. त्याच्यानंतर 675 नामदेव नावाच्या व्यक्ती आणि 675 जनाबाई नावाच्या महिला. तुम्हाला अभिमान आहे, पण आता जनाबाई नावाच्या महिला कमी आहेत. गावगाव शांताबाई जास्त असतील, जनाबाई नसतील, आणि म्हणून सर्वांना बोलावण्याचं चाललंय. तर विनोदी स्वभाव आहे माझा जरा, आणि म्हणून तुम्हाला सर्वाला विनंती, असे उत्सव पुन्हा पुन्हा होत नाहीत माऊली. आपण सासूरवाडीला महिना राहतो वर बघा, आणि म्हणून तिकडं इतरत्र वेळ घालवण्यापेक्षा आपण देहूच्या उत्सवाला. चेअरमन, एक दिवस भेट द्यायला तुम्ही व्यापातली माणसं आहेत, पण या सगळी मंडळी. आणि म्हणून सर्वाला आमंत्रण आहे. सोमनाथ शेठ तर आहेतच, काय वादच नाही. मच्छिंद्र शेठ येतील, बबन मामाला एक दिवस घेऊन जाऊ. सर्व मंडळी या. हा उत्सव डोळे भरून पहा. पहिला उत्सव आहे जानेवारी महिन्यात, 23 जानेवारी ते 31 जानेवारी. दुसरा उत्सव आहे 22 फेब्रुवारी ते 2 मार्च लातूरला. तिकडं तुम्ही येऊ नका, का चुकले तर सापडायचेच नाही, कारण तिथं अख्खा मराठवाडा आहे. आशिया खंडातला 1 नंबर उत्सव होणार लातूरचा. लातूरचा खूप मोठा उत्सव. तो झाल्यावर पंढरपूरला आहे, त्याला मात्र या. तो अधिकाच्या महिन्यात आहे, त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. 17 जानेवारी ते 24 जानेवारी, 17 मे ते 24 मे खूप मोठा उत्सव आहे. अधिकाचा महिना आहे, त्याला आपल्या नगरी भाषेत धोंड्याचा महिना. इतरत्र कुठंतरी दगडा धोंड्यात जाण्यापेक्षा पांडुरंगाच्या दारात या महाराज. पांडुरंगाच्या दारात पांडुरंगाला धोंडे खाऊ घालायचे आपल्याला. खूप सुंदर नियोजन आहे. त्याच्यात एक दिवस धोंड्याचं जेवण ठेवलं आहे आम्ही महाराज. वा, म्हणजे खूप सुंदर नियोजन आहे. तिथं सगळ्या धर्मशाळा घेतल्यात. 65 एकरमध्ये उत्सव येतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या उत्सवाला 50 लाख रुपयाचा मंडप देणार आहेत महाराज. वा, म्हणजे मोकळा म्हणायचा माणूस खूप मोठे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, सावता महाराजांचा उत्सव झाला नाही कुठं, जनाबाईंचा उत्सव होत नाही सहसा, नामदेव महाराजांचा होत नाही. ज्ञानोबा तुकोबरायचं नेहमी होतं, कीर्तनकार यांचेच अभंग घेतात, म्हणून जनाबाईंचा झाला पाहिजे, नामदेव महाराजांचा झाला पाहिजे, सावता महाराजांचा झाला पाहिजे, ही भावना त्यांची. आणि म्हणून ते म्हटले की मी थांबतो, मी तुम्हाला सर्व नियोजन लावून देतो. तर माऊली खूप मोठा उत्सव आहे पंढरपूरला. तर त्याही उत्सवाला सगळ्यांनी यायचं. 17 मे ते 24 मे एकट्याने यायचं नाही, गोमुसंगतीने यायचं. रोज चंद्रभागेचं स्नान, रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज 2 टाइम कीर्तन. तिथं नामदेव गाथा पारायण, सावता महाराज गाथा पारायण, जनाबाई गाथा पारायण करत. थोडे थोडे अभंग आहेत त्यांचे, संत जनाबाईंचे आणि सावता महाराजांचे. नामदेव महाराजांचा मोठा गाथा आहे, खूप मोठा गाथा पारायण आहे. 65 एकरात. 65 एकरात खूप सोय महाराज. जवळजवळ 10,000 टॉयलेट बांधले शासनाने तिथं. हे आगळ पगळ काम, दिवसातून एक येणं आणा तरी खूप झालं महाराज. आणि म्हणून सगळ्यांना विनंती माऊली, मी म्हणलं ना मी जरा गडी विनोदी आहे, तुम्हाला सर्वाला विनंती माऊली, 17 मे ते 24 मे पंढरपूर आणि 23 जानेवारी ते 31 जानेवारी भंडारा डोंगर. ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रीतिसंगम. तिथं जनाबाईंच्या पादुका येणार आहेत, नामदेव महाराजांचा, सावता महाराजांच्या पादुका येणार आहेत माऊली. अशा उत्सवाला आपण आलं पाहिजे. लोखंडे महाराज या बरं का, खूप सुंदर उत्सव आहेत. आपण सगळ्या मंडळी या, अशी सर्वाला विनंती. लंके परिवाराचं कार्य असंच हिमालयाच्या उंचीपर्यंत जावो, अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय पुंडलिक हरी विठ्ठल.